जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाते गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरु शिष्यांना मनपूर्वक वंदन करते आणि भगवद्गीता अध्याय 2 ज्ञानेश्वरीतला जो आपला सुरू आहे ज्ञानेश्वरीतला तो पाहण्याचा आता इथून आपण प्रयत्न करूयात। मागच्या ह्याच्यात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की यश अपयश यांचा विचार न करता, अनुकूल प्रतिकूल भाव मनामध्ये न आणता, तुझ्याकडून जर हे युद्ध करणं घडलं तर तुला त्याचं यत्किंचित सुद्धा पाप लागणार नाही। त्यावेळेला कुठलाही संशय भ्रम असा मनामध्ये तू अजिबात ठेवू नकोस आणि युद्ध करायला सुरुवात कर। आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये ओव्यांमध्ये आत्मा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे ते भगवंत या ठिकाणी अर्जुनाला समजून सांगत आहेत। आता पुढे या ठिकाणी 39व्या श्लोकापासून भगवंत त्याला कर्मयोगाविषयी समजून सांगणार आहेत। त्याला म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सर्वांना कर्मयोगासंबंधी या ठिकाणी समजून सांगणार आहेत की अर्जुना, येथवर तुला आत्मज्ञानाविषयी सगळे विचार सांगितलेले आहे। आता आत्मज्ञानाचा उपाय म्हणून निष्काम कर्मयोगाविषयी जो विचार आहे तो तुला सांगतो। आता सांख्य योग सांगून झालाय, म्हणजे सुरुवातीला प्रकृती पुरुष विवेक असा जो विवेक आहे तो त्या ठिकाणी सांगून झालेला आहे। आणि आता विचारात्मक बुद्धीने युक्त झालेला तू जो आहेस तो कर्मबंधाचा तुला त्याग करता येईल। की आता जे इथून पुढे मी विचार तुला कर्मयोगासंबंधी सांगणार आहे ते जर तू बुद्धीवर छान बाणवून घेतलेस तर तुला कर्मबंधाचा यत्किंचित सुद्धा काय लागणार नाही, तर लेप लागणार नाही। सर्व कर्मबंधांचा तुझ्याकडून त्याग केला जाईल। आता अर्जुनाला सतत या युद्धकर्मातून आपल्याला पाप लागेल असं वाटत होतं, ती त्याची पापयुक्त भावना जी आहे ती नाहीशी करण्यासाठी इथं भगवंत त्याला सांगतायत, हे सांख्यस्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ, आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा। की आतापर्यंत तुला आत्मज्ञानाविषयी सगळं सांगितलेलं आहे। आता निष्काम कर्म म्हणजे काय याविषयी निश्चयात्मक असे विचार मी तुला आता सांगणार आहे। जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे। की ज्या बुद्धीने युक्त झाल्यानंतर तुला कर्माचा लेप लागणार नाही, कर्मबंधनामध्ये तू अडकणार नाही, त्याची तुला बाधा होणार नाही, असे जे विचार आहेत ते आता तुला मी सांगण्याचा काय करतो तर या ठिकाणी विचार करतो आहे। आता हे विचार कसे आहेत की जे तुला आता कर्मयोगाविषयी मी सांगणार आहे ते, त्याला इथे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली एक दृष्टांत देतात की जसं चिलखत अंगात घालून युद्धभूमीवर जर गेलं तर कितीही शस्त्रवर्षाव झाला तरी त्याचा त्या ठिकाणी अजिबात परिणाम त्या सैनिकावर होत नाही। त्याप्रमाणे या ठिकाणी कर्मयोगाचा विचार केल्यानंतर
तुला सुद्धा या कर्मातून निर्माण होणारं जे पाप पुण्य आहे त्याचा लेप अजिबात लागणार नाही. आणि म्हणून ते विचार तू मनापासून ऐक. निष्काम कर्मयोग. आता भगवंत त्याला जो कर्मयोग सांगणार आहे तो कसा आहे तर निष्काम कर्मयोग आहे की आरंभलेल्या जे काय आपण कर्माला आरंभ करणार आहोत त्याच्या फलाचा विचार यत्किंचितही मनामध्ये येऊ द्यायचा नाही. आता कुठलंही कर्म केलं तर त्याला कुठलं तरी एक फळ नक्कीच मिळणार आहे. एक तर लाभ होणार आहे किंवा हानी होणार आहे, जय होणार आहे किंवा पराजय होणार आहे. असं एक फळ जे आहे ते नक्कीच त्याला प्राप्त होणार आहे. पण निष्काम कर्मयोग जो मी तुला आता सांगतो आहे त्याचं काय होणार आहे तर ऐहिक भोगाचा तर नाश होणारच नाही आणि मोक्ष तर प्राप्त व्हायचा त्या ठिकाणी शिल्लकच राहतो. पण ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेला साधनांचा अनुक्रम पुढेही मोक्षप्राप्तीपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने चालत आलेला दिसून येतो असा जो कर्मयोग आहे तो तुला आता सांगतो. आता या ठिकाणी भगवंत म्हणतायत की कर्माधारे रहाटी जे तरी परी कर्मफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञू न बंधीजे भूतबाधा. की शास्त्रविहित कर्माच्या आधाराने जर आपण सतत वागण्याचा प्रयत्न केला तर आता शास्त्रविहित पद्धतीने वागण्याचा प्रयत्न जरूर करायचा आहे पण कर्मफलावर मात्र त्या ठिकाणी काय करायचं नाहीये तर त्याच्याकडे मात्र अजिबात बघायचं नाही. म्हणजे त्याचा विचार चित्तामध्ये येऊ द्यायचा नाही. आणि असं जर तू करशील तर त्यालाच सद्बुद्धी असं म्हणतात. तिया परी जे सद्बुद्धी अपू झाली या निरवधी हा अस्ताची उपाधी आकळू न शके. की निष्काम कर्म करण्याविषयीची सद्बुद्धी जर पूर्णपणे आपल्याला आत्मसात करता आली तर देहादी उपाधी असून त्याच्याकडून भव्य दिव्य कर्म घडून किंवा चांगले वाईट कर्म जरी घडले तरी त्याचा लेप जो आहे तो मात्र अंगाला लागत नाही. जेथ न संचरे पुण्य पाप. जे निष्काम कर्मयोगाचं आचरण करतात त्यांना पुण्य पाप जे आहे त्याचं अजिबात फळ काय होत नाही तर बाधत नाही. जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती तेथ. की 3 गुणांनी जे काय कर्म घडतात त्याचा लेप जो आहे तो त्या साधकाला ज्याने निष्काम कर्मयोग आचरण केलेला आहे त्याला त्या ठिकाणी अजिबात लागत नाही. या मोक्ष मार्गामध्ये एकच बुद्धी जी आहे जी निश्चयात्मक बुद्धी आहे ती अतिशय काम करणारी असते. मोक्ष मार्गामध्ये निश्चयात्मक बुद्धी एकच असते आणि ती म्हणजे भगवंताशी भेट किंवा परमात्म्याशी योग साधून देणारी अशी ती एकच बुद्धी असते. आणि अनिश्चयी जे पुरुष आहेत त्यांची बुद्धी जी आहे ती मात्र एखाद्या वृक्षाला जसे अनेक शाखा फुटतात त्याप्रमाणे त्यांची बुद्धी जी आहे ती अनेकाग्र झालेली असते, व्यग्र झालेली असते आणि भेदांनी युक्त अशी असते. त्यामुळे त्यांना कर्मयोग साधता येत नाही. मग ही व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक जी बुद्धी आहे ती कशी असते तर त्याचं उदाहरण इथं दिलेलं आहे की जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे ठेकुटी म्हणू नये. की एखादी लहानशी दिव्याची ज्योत असते. ती दिव्याची ज्योत लावल्यानंतर त्या ठिकाणी ती प्रकाश प्रगट करतेच करते. कितीही लहान ज्योत असली तरी ती त्या ठिकाणी प्रकाश जो आहे तो प्रगट करतेच करते. त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयीची जी सद्बुद्धी आहे ती लहान जरी दिसत असली तरी त्या ठिकाणी तिला लहान अजिबात म्हणू नये. प्रकाश देणाऱ्या ज्योतीला ज्याप्रमाणे लहान समजू नये त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयीची जी सद्बुद्धी आहे तिला सुद्धा काय म्हणू नये तर लहान म्हणू नये. कारण परमार्थामध्ये तीच जास्तीत जास्त आपल्याला पुढे नेणारी असते. आता ही बुद्धी जी आहे ती कशी आहे ते इथं परमेश्वर म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की ही बुद्धी खरोखरीच दुर्लभ आहे. की जी परमात्म तत्वाचं आपल्याला काय करून देते तर दर्शन घडवून देते. अशी बुद्धी जी आहे कर्मयोगाविषयीची ती खरोखरीच दुर्लभ आहे. कारण अनेक जण कर्म करणारे असतात पण त्यांच्या ठिकाणी निष्काम कर्म करण्याची प्रेरणा मात्र अजिबात त्यांना होत नाही. तर ते सगळेजण सकाम कर्म करणारेच असतात.
आणि सद्बुद्धीचा ज्यांच्या ठिकाणी जागृत झालेली आहे त्याचं निश्चित असं फळ काय आहे, तर त्याचं फळ म्हणजे परमात्म्याशी ऐक्य. हे या सद्बुद्धीचं काय आहे तर फळ आहे. गंगा जशी वाहत जाताना तिला कितीही अडथळे निर्माण झाले तरी ती शेवटी समुद्रालाच मिळणारी असते, त्याप्रमाणे ही सद्बुद्धी जी आहे ती ज्यांच्या ठिकाणी विकसित झालेली आहे. आता इथं सद्बुद्धी कोणाला म्हटलेलं आहे तर निष्काम कर्मयोग करण्याची जी बुद्धी तिला सद्बुद्धी म्हटलेलं आहे. आता ती सद्बुद्धी कशी असते ते एका सुंदर ओवीमध्ये इथं माऊली सांगतात. तैसे ईश्वरा वाचुनिकही जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. की त्या बुद्धीला एका परमेश्वराच्या चिंतना वाचून दुसरं कुठलंच अनुसंधान नसतं अशी जी बुद्धी आहे तिलाच फक्त सद्बुद्धी असं म्हणतात. आणि इतर जी बुद्धी आहे त्या बुद्धी कशा आहेत मग तर येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथे निरंतर रमती अविवेकीये. की इतर जे आहेत त्यांच्या ठिकाणची बुद्धी कशी आहे तर दुर्बुद्धी आहे. कारण त्यांची जी बुद्धी आहे ती कर्म करत असताना अनेक विषयांचे फळं प्राप्त करण्याचाच विचार तिच्या बुद्धीमध्ये काय झालेला असतो तर प्रगट झालेला असतो. आणि असे जे अविचारी लोक आहेत ज्यांची दुर्मती आहे दुर्बुद्धी आहे ते या विषय सुखांमध्येच अखंड रममाण झालेले दिसतात. आपल्यासमोर समर्थांची एक ओवी आहे. समर्थ सुद्धा म्हणतात की बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी वीण माणुसकाचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. की आपल्याला इतकं सुंदर असं बुद्धी नावाचं एक सुंदर प्रेझेंट भगवंताने आपल्याला जन्मताच मनुष्य प्राण्याला देऊन ठेवलेलं आहे की ज्या बुद्धीचा नक्कीच तुम्हाला आम्हाला विकास करता येतो. कुठपर्यंत विकास करता येतो तर व्हावे ब्रह्मांडाहून जाड, ब्रह्मांडाच्याही पलीकडे व्यापून असणारं असं जे ब्रह्मरूप रामाचं तत्व आहे ते जाणण्या इतकी बुद्धी तुम्हाला आम्हाला विकसित करता येते. पण तरी सुद्धा अशी बुद्धी मिळालेली असूनही जो परमात्म तत्वाचा वेध न घेता या पंचविषयाच्या सुखामध्ये रममाण होऊन राहतो तो काय आहे तर भीक मागणारा आहे असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर आपल्या समोर नाथमाऊलींची सुद्धा या सद्बुद्धी संबंधीची एक ओवी आपल्या समोर आहे की यदुराजा आणि अवधूत यांचा जो संवाद आहे त्यामध्ये एक ओवी आलेली आहे. या संसारू तरावया सद्बुद्धी पाहिजे गा राया, इतर अनेक उपाया रिगमू नाही. की या संसारातून जर तरुण जायचं असेल तर सद्बुद्धीचाच विकास केला पाहिजे. इतर उपाय जे आहेत ते त्या ठिकाणी फारसे कामाला येत नाही. मग सद्बुद्धी जी आहे ती मात्र आपल्याला परमेश्वराची गाठभेट घालून देते किंवा परमात्म तत्वाशी ऐक्य जे आहे ते साधून देते. आणि म्हणून काय पाहिजे तर या सद्बुद्धीचाच विकास आम्ही केला पाहिजे. की अर्जुना अविवेकी लोक जे आहेत ते कर्म करतातच, पण ते कर्म करत असताना त्यांच्या मनामध्ये मात्र स्वर्गामध्ये जाऊन सगळे सुख भोगावेत किंवा ऐहिक संसार जो आपला आहे त्यामध्ये जे काय कमी जास्त आहे ते हे कर्म उपासना इत्यादी करून ते आपण जे आपल्याजवळ नाही ते प्राप्त करून घ्यावं या पद्धतीने त्यांच्या मनामध्ये सारखे विचार असतात. त्यामुळे त्यांना जी गती मिळते जे सकाम कर्म करणारे आहेत त्यांना जी गती मिळते ती फार तर बिनचूक यज्ञ झालेले असतील तर स्वर्गाची प्राप्ती होते, चुकीचे कर्म झालेले असतील तर नरकाची प्राप्ती होते. आणि आत्मसुख जे आहे ते मात्र अशा अविवेकी लोकांपासून ज्यांनी सद्बुद्धीचा विकास केलेला नाही अशा लोकांपासून मात्र आत्मसुख जे आहे ते दूरच दूर राहतं. आणि म्हणून बुद्धीचा विकास करण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ जे परमेश्वराने क्रियमान स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून संतांच्या संगतीमध्ये राहून या सद्बुद्धीचा विकास जो आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की करता येतो. भगवंत या ठिकाणी म्हणतात की वेदांमध्ये 3 कांड आहेत. आपल्याला माहिती आहे की वेद त्रिकांडात्मक आहे असं सारखं आपण ऐकतो. आता ते 3 कांड म्हणजे एक कर्म कांड आहे, दुसरं उपासना कांड आहे आणि तिसरं जे आहे ते ज्ञानकांड आहे. तर यामध्ये कर्मकांड आणि उपासना कांड याच्यामध्ये भरपूर सकाम कर्म किंवा सकाम उपासना मांडून ठेवलेल्या आहेत.
मग आता त्या ज्या मांडून ठेवलेल्या आहेत तिकडंच ज्यांचं फक्त लक्ष लागून राहिलेलं आहे असे लोक स्वर्ग किंवा नरक या दोनच गतीला प्राप्त होऊन जातात. पण ज्ञानकांडाचा जे अवलंब करतात आणि निष्काम कर्मयोग करतात ते मात्र काय करतात तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्णपणे पोहोचतात. आता खूप लोकांना असं वाटतं की ह्या इहलोकामध्ये आपल्याला जे काय मिळालेलं आहे ते सुख अत्यंत कमी आहे, पण स्वर्गामध्ये मात्र जे सुख प्राप्त होतं त्याला यत्किंचित सुद्धा अटकाव नसतो आणि म्हणून तिथं जाऊन आपण काहीतरी भोगावं म्हणून या वेदांमध्ये सांगितलेले जे सकाम कर्म आहेत ते भरपूर कष्ट घेऊन ते करण्याचा प्रयत्न करतात. आता वेदांमध्ये सुद्धा असे का बरं सकाम कर्म सांगून ठेवलेले आहेत किंवा सकाम उपासना का बरं सांगून ठेवलेल्या आहेत, तर वेद ही माऊली आहे आणि माऊली असल्यामुळे जेवढे जीव या ठिकाणी मनुष्य देहामध्ये आलेले आहेत तेवढ्या सगळ्यांची काळजी त्या माऊलीला लागलेली आहे आणि म्हणून ही श्रुती माऊली जी आहे ती प्रत्येकाचा विचार करून, भक्त सुद्धा किती प्रकारचे आहेत तर 4 प्रकारचे आहेत. आपल्याला माहिती आहे की पामर, विषयी या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे की माझे भक्त जे आहेत ते 4 प्रकारचे आहेत आणि ज्याला जे पाहिजे ते देण्याचं काम जे आहे ते भगवंत करत असतो. मग आता असं जर आहे तर ज्यांना आपल्या प्रपंचामध्ये काहीतरी कमी वाटतं त्यांनी ते इतर ठिकाणी न मागता ते मागण्याच्या निमित्ताने का होईना परंतु भगवंताचीच उपासना किंवा भगवंताप्रित्यर्थच कर्म करावेत म्हणून त्या पद्धतीच्या उपासना मांडून ठेवलेल्या आहेत किंवा त्या पद्धतीचे कर्म सकाम कर्म मांडून ठेवलेले आहेत. मग आता ज्यांना विचार करण्याची अजिबात शक्ती नाही, ज्ञानकांडाचा अभ्यास करण्या इतकी त्या ठिकाणी बुद्धिवृत्ती सूक्ष्म झालेली नाही, अशा लोकांनी परमेश्वराचं काही भजनच करू नये का, तर त्यांच्यासाठी सुद्धा या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. पण विवेकी माणसं जे आहेत ते मात्र यज्ञ जे सांगितलेले आहेत किंवा या ठिकाणी उपासना ज्या सांगितलेल्या आहेत त्या उपासनेचं किंवा यज्ञाचं लौकिकातलं कुठलंही फळ न मागता निष्काम पद्धतीने ते यज्ञ किंवा त्या उपासना करतात तेव्हा त्यांची अंतःकरण वृत्ती अतिशय शुद्ध आणि स्वच्छ होत जाते आणि अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि स्वच्छ झाली की आत्मज्ञानाचा त्या ठिकाणी काय होतो तर हळूहळू त्या ठिकाणी आत्मतत्वाविषयीची जाण किंवा उत्सुकता निर्माण होत जाते. शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. डॉक्टर काका आपल्यासमोर नेहमी एक ठेवतात की वेदविहित निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते, वेदविहित निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते आणि चित्त शुद्ध आणि शांत झालं की चित्ताचा चैतन्यात लय करायला घडवून आणायला वेळ लागत नाही, म्हणजे आत्मज्ञान करायला मग वेळ लागत नाही. आणि म्हणून यज्ञात सांगितलेले कर्म आणि उपासना यांना जरी स्वर्गादी फळे सांगितलेली असली तरी ते फळ प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण ते करू नये, म्हणजे सकाम बुद्धीने करू नये, तर तेच यज्ञ आणि त्याच उपासना जर निष्काम भावनेने आपण करत राहिलो तर त्याचं फळ जे आहे ते चित्त शुद्धी आणि शांती हे आहे आणि ते जे आहे ते आम्ही नक्की कमावू शकतो फक्त फलाशारहित जर ते कर्म केले तर. आणि म्हणून तसा जो प्रयत्न आहे तो आम्ही या ठिकाणी केला पाहिजे. आता बुद्धी आपल्याला सगळ्यांना मानवी देहात आल्यामुळे भाग्याने ती बुद्धी मिळालेली आहे. त्या बुद्धीला या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली अमृताचा कलश असं म्हणतात. आता एवढा अमृताचा कलश आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण एखाद्याने तो कलश पायाने लाथाडून द्यावा, त्याप्रमाणे जर आम्ही त्या बुद्धीचा विनियोग करत राहिलो तर आपल्याला ब्रह्मसुख जे आहे ते आपल्याला प्राप्त होणार नाही. अजून एक उदाहरण या ठिकाणी आपल्या नेहमीच्या व्यवहारातल्या ज्ञानेश्वर माऊली देतात की एखादी अत्यंत पाककुशल गृहिणी आहे, खूप सुंदर सुंदर पदार्थ तिला बनवता येतात, खाऊ घालण्याची पण तिला आवड आहे, पण ज्या वेळेला हे पदार्थ इतरांना खाऊ घालत असताना ती त्याच्यातून व्यवसाय करू पाहते आणि केलेल्या पदार्थातून त्या पक्वान्नातून पैसे मिळवू पाहते, त्यावेळेला काय होतं तर भोगाच्या त्या अभिलाषाने
इतरांना खाऊ घालण्याचा जो धर्म आहे तो जणू काही तिने फुकट घालवल्यासारखा असतो। आणि म्हणून हे पार्था, अशी दुर्बुद्धी मनामध्ये येऊ न देता काय करावं तर निष्काम पद्धतीने वर्णाश्रम उचित असे जे कर्म तुमच्या आमच्या समोर येऊन प्रत्यक्ष उभं ठाकलेलं आहे ते निष्काम पद्धतीने करण्याचा जो आहे तो प्रयत्न करावा। की हे वेद कसे आहेत तर त्रिकांडात्मक आहे, म्हणजे 3 गुणांनी सुद्धा त्या 3 गुणांना खत पाणी घालणारे हे वेद आहेत। ज्या वेळेला आपण सकाम उपासना करायला लागतो किंवा सकाम यज्ञ करायला लागतो त्यावेळेला तिथं रजतम जे आहेत ते तुमचे आमचे वाढलेले असतात। आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते। की या 3 कांडामध्ये काय आहे तर 3 कांडामध्ये जे उपनिषद सांगितलेले आहे, ज्ञानकांडाचा जो भाग सांगितलेला आहे, वेदांत जे सांगितलेलं आहे, असे जे उपनिषद आहेत ते मात्र कसे आहेत तर अत्यंत सात्विक आहे। आणि म्हणून आपली सत्वगुणी वृत्ती वाढावी असं जर वाटत असेल तर उपनिषदांचा अभ्यास तुम्ही आम्ही केला पाहिजे। येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्माधिक ते केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा। की रजतमानी युक्त असणारे असे जे सकाम कर्म या ठिकाणी मांडून ठेवलेले आहे त्याचं फळ फार फार तर स्वर्ग हेच आहे। पण इतक्या कष्टाने यज्ञ किंवा उपासना करूनही स्वर्ग सुख आपण प्राप्त करून घेतलं किंवा स्वर्गात जरी गेलो तरी तिथं एक दोष आहे आणि तो म्हणजे क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती। की त्या पुण्याचा क्षय झाल्यानंतर परत आपल्याला मृत्यूलोकातच यावं लागतं। मग असे सकाम कर्म करण्यापेक्षा तेच निष्काम भावनेने जर तुम्ही आम्ही कर्म उपासना करत राहिलो तर त्याचं सुंदर फळ म्हणजे चित्तशुद्धी आणि चित्तशांतीचं तुम्हाला आम्हाला मिळणार आहे। आणि त्या योगे आत्मज्ञानाची पूर्वतयारी जी आहे ती पण तुमची आमची होऊन जाणार आहे। आणि म्हणून इथं भगवंत सांगतात की तू गुणत्रयाते अभ्येरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब झाणी। की हे जे स्वभावामध्ये 3 गुण आपल्या दडलेले असतात या 3 गुणांचा उपयोग करून व्यवहार जरी करावा लागत असला तरी हे गुण म्हणजे माझं स्वरूप नाही असं लक्षात ठेव। आणि या 3 गुणांच्या मध्ये न अडकून पडता मी माझे हे न करता मी यू आहे मी त्यू आहे माझा स्वभाव असा आहे माझा स्वभाव तसा आहे इत्यादी जे आपण माझ्याविषयी बोलत राहतो ते सगळं वेडेपणा आहे। तर या सगळ्याचा तू त्याग कर आणि तुला आत्मसुख हवं असेल तर गुणत्रयाते अभ्येरी या 3 गुणांना ओलांडून पलीकडे जायला शिक। आता 3 गुणांचा उपयोग तर करायचा आहे पण त्याच्या पलीकडे आपल्याला जायला इथं भगवंत सांगत आहे। जसं आपण व्यवहारामध्ये पाहतो की स्वयंपाकाचं काम करत असताना आपल्याला कितीतरी साधनं त्या ठिकाणी लागतात, पोळपाट लागतं, लाटणं लागतं, कुकर लागतं, मिक्सर लागतं, गॅस लागतो, या सगळ्याचा आपण उपयोग करून घेतो स्वयंपाकाचं काम करत असताना। पण एकदा त्याचं काम झालं की मग मात्र ते सगळं स्वच्छ धुवून विसळून परत आपण बाजूला ठेवून देतो। त्याप्रमाणे या 3 गुणांचा उपयोग करावा आणि काम झालं की त्या 3 गुणांमधून बाजूला पडून म्हणजे त्यांच्याकडे साक्षी भावाने पाहून त्याचा माझा त्या स्वभावाचा अजिबात संबंध नाही हे लक्षात ठेवून आपण अमन आहोत असं लक्षात ठेवलं तर आत्मसुखापर्यंत पोहोचण्याची आपली व्यवस्था होते। आणि म्हणून इथं भगवंत म्हणतात की या वेदांमध्ये अनेक प्रकारांनी काय सांगितलेले आहेत तर काम्य कर्म आणि उपासनेचे अनेक प्रकार जरी सांगितलेले असले तरी आपल्या हिताचं नेमकं काय आहे ते विवेकी माणसाने त्यातून शोधून काढलं पाहिजे। की सकाम कर्म किंवा सकाम उपासना या आपल्या हिताच्या आहेत का निष्काम कर्म केल्याने आपल्याला त्याही पेक्षा एक सुंदर असं फळ प्राप्त होणार आहे। आता या उपासना सकाम असणाऱ्या उपासना आपल्या लांबतच जातात बघा। अगदी आपण लहान असतो शाळेत जात असतो तेव्हा पेपर चांगला जावा म्हणून परमेश्वराला जाता जाता सांगतो, जवळ जर एखादं देऊळ असेल तर त्या देवळामध्ये नमस्कार करायला जातो आणि त्या ठिकाणी देवाला काय म्हणतो आपण, तुला 5 रुपयाची खडी साखर वाटेल पण आजचा पेपर मला छान जाऊ दे। आता नुसतं
खडीसाखर वाटेल असं म्हणण्याने पेपर छान जाणार आहे की व्यवस्थित अभ्यास केल्याने तो पेपर छान जाणार आहे? बरं, त्याच्यातूनही आपण पलीकडे जातो, ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट करतो, पूर्ण करतो, डिग्री घेतो. नंतर आपलं नवीन सुरू होतं की आता डिग्री पूर्ण झालेली आहे, आता घरात सगळेजण आपल्या लग्नाच्या मागे लागतील, तेव्हा परमेश्वरा एकदम छान उत्तम पती मिळू दे, मग तुझे इतके पारायण करेल. आता थोडं त्याच्यामध्ये वेगळेपणा येतो. त्या सकाम उपासनेमध्ये सुद्धा नुसतं 5-10 रुपयाची खडीसाखर नाही आपण म्हणत, तर तुझे एवढे पारायण करेल, हे करेल, पण पती चांगला मिळू दे. आता तेही झाल्यानंतर काही दिवसांनी दिवस राहतात, त्यावेळेला परत आपण काय म्हणतो? पहिल्यांदा बाबा काही कर. आता ही पूर्वीच्या काळची पद्धत की आधी मुलगा होऊ दे, नाही तर घरातले लोक काय होतील, सगळे नाराज होऊ दे, म्हणजे परत परमेश्वराला साकडं घालतो. आता मुलं होतात, मुलं झाल्यानंतर ते 10वी-12वीला जातात, मग त्यांना चांगले 97-98% मार्क्स मिळू दे, मग मी एवढे तुझं काय करेल, तर सत्यनारायणची पूजा करेल. या पद्धतीने ह्या उपासना ज्या आहेत त्या आपल्या लांबतच जातात. हा संसार जो आहे तो कधी न संपणाराच असल्यामुळे त्या ठिकाणी असं होऊ दे, तसं होऊ दे, असं जरी मी कितीही गाऱ्हाणं परमेश्वराला घातलं तरी माझ्या प्रारब्धात जे लिहून ठेवलेलं आहे ते तेवढंच तितकंच तसं मला मिळणार आहे, हे लक्षात ठेवावं. कारण प्रारब्ध ही परमेश्वराची व्यवस्था आहे आणि ते प्रारब्ध माझ्याच कर्मातून निर्माण झालेलं असल्यामुळे या पद्धतीचं हे हवं ते हवं असं न मागता सगळे प्रयत्न जे करायचे आहेत ते चौथा पुरुषार्थ सिद्धीला नेण्यासाठी, पौरुष प्रयत्न जे करायचे आहेत ते कशासाठी करायचे आहे, तर चित्त शुद्ध आणि शांत करण्यासाठी ते आम्ही केले पाहिजेत. इथे छान उदाहरण देतात या ठिकाणी की अनेक काम्यकर्माचे यज्ञ किंवा उपासना जरी यात सांगून ठेवलेल्या असल्या तरी आपल्या हिताचं तेच घ्यावं. ते सांगताना इथं भगवंत म्हणतात की जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी तेतुलेही काय चाली जाती सांग मज. सूर्य उगवल्यानंतर काय होतं, 10-12 वाटा आपल्याला दिसतात. त्याच्या प्रकाशामध्ये अनेक मार्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, पण सगळ्याच मार्गावरून एका वेळी कोणी चालू शकतं का? त्यातली एकच वाट आपलं ध्येय निश्चित करून मग आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्याच वाटेने निर्धाराने पावलं पुढे टाकले पाहिजेत. तसं या ठिकाणी सुद्धा अनेक उपासना, अनेक कर्म जरी सांगितलेले असले तरी सुद्धा सकामतेचा विचार अंतःकरणामध्ये न शिरू देता निष्काम भावाने जर ते आम्ही करत गेलो तर त्याच कर्म आणि तेच उपासना तुम्हाला आम्हाला चित्तशुद्धीचं आणि शांतीचं फळ जे आहे ते नक्की मिळवून देतील. आणि म्हणून त्याच पद्धतीने त्यातले कर्म आणि उपासना आम्ही करायला शिकलं पाहिजे. नेहमीचा सगळ्या प्रवचन कीर्तनकारांच्या तोंडी असणारा श्लोक आता आपल्या समोर आहे. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. की आपला जो अधिकार आहे तो फक्त वर्णविहित कर्मामध्येच आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्मफलाचा भोग घेण्यामध्ये मात्र आपला अधिकार नाही. आणि म्हणून इथं भगवंत म्हणतात की फल भोगावयाचे नाही, म्हणून कर्म न करण्याविषयी किंवा शास्त्राविरुद्ध कर्म करण्याविषयी तुझी आसक्ती नसावी. आता कुठलं फळाशात जर माझ्या चित्तामध्ये धरून ठेवायची नसेल तर मग मी कर्म करायचंच कशाला असं आमच्या मनामध्ये येऊ शकतं. पण इथं त्याचंच सांगितलेलं आहे की कर्मफळ भोगायचं जरी नसलं तरी सुद्धा काय आहे, कर्म न करण्याविषयीचा विचार मात्र मनामध्ये अजिबात प्रगट होऊ द्यायचा नाही. शास्त्राने सांगितलं तसं, श्री गुरूंची आज्ञा म्हणून, थोरा मोठ्यांनी सांगितलं म्हणून ते कर्म अगदी नेटाने पार पाडण्याचा प्रयत्न तुम्हाला आम्हाला करायचा आहे. आणि त्यामध्ये आपला नक्कीच काय आहे, त्या कर्मामध्ये आपला अधिकार आहे. परंतु फळ जे आहे त्याच्या भोगाविषयी मात्र मनामध्ये अजिबात आसक्ती ठेवायची नाही. परी कर्मफळी आसन न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. की कर्मफळाच्या ठिकाणी पण आसक्ती नको आणि कुकर्म करणाऱ्यांची संगती सुद्धा साधकाने अजिबात धरू नये.
या ठिकाणी सत्क्रियाच करायची आहे. एवढं जे आहे ती सत्क्रिया सुद्धा कशी करायची आहे तर हेतू विण म्हणजे फलाशा चित्तामध्ये न ठेवता करण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही केला पाहिजे. तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. कारण फलाशयाचा विचार जर चित्तामध्ये असेल तर अंतःकरण वृत्ती जी आहे ती द्विधा होते आणि अंतःकरण वृत्ती जर द्विधा झाली तर कर्म एकाग्र चित्ताने आम्हाला करता येत नाही. म्हणून फलाशयाचा विचार न करता उत्कृष्ट योग्य पद्धतीने जे समोर कर्म आलेलं आहे ते आम्ही करायला शिकलं पाहिजे. ते कर्म जर समता रूप योगाने युक्त होऊन आपण केलं तर काय आहे तर आपल्या एकाग्र चित्ताने आपल्याला ते कर्म करता येतं आणि कुठलंही कर्म केलं तर नियोजित फळ जे आहे ते तर परमेश्वर देणारच आहे. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलियाही सगुण जाहले ऐसेची मानी. इथं भगवंत म्हणतात की कर्माचे अनुष्ठान करताना ते सिद्धीला गेले आणि खरोखरच उपयोगाला आले किंवा आपण कर्म करत असताना ते अर्धवटच जरी राहिले तरी सुद्धा त्या ठिकाणी ते पूर्ण झालं पाहिजे असाही विचार करू नकोस किंवा ते अर्धवट राहिलं तर काय होईल असाही विचार करू नको. फक्त ह्या क्षणी वर्तमान काळामध्ये तुला जेवढं ते चांगल्या पद्धतीने करता येईल तेवढं मात्र करण्याचा प्रयत्न कर. देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. की असे पहा जे जे काही कर्म आपल्याकडनं घडत चाललेलं आहे ते आधीपासूनच भगवंताला काय करावं तर अर्पण करावं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कर्म कसं करायचं आहे तर भगवंतानी सांगितलं म्हणून त्याला आवडेल असं आणि त्याला समर्पण करून या पद्धतीने जर आपल्या वाटेला आलेलं आपण कर्म केलं तर त्याचा लेप जो आहे तो आपल्या चित्ताला लागत नाही. देखे संता संत कर्मी हे जे सरिसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. की सिद्धीला गेलेले आणि न गेलेले या दोन्ही विषयी मनामध्ये कुठलाही हेतू न ठेवता काय करायचं आहे तर जे समोर आलेलं आहे ते अत्यंत प्रसन्न चित्ताने करणे यालाच समतेचा योग असं म्हटलेलं आहे. आणि हेच योगाचं स्वरूप आहे. म्हणून अनासक्त वृत्तीने पण तरीही प्रसन्न चित्ताने आपल्या वाटेला आलेलं कर्म जे आहे ते आपण केलं पाहिजे. आणि ह्या साम्य योगामध्ये अंतःकरणाचं स्थैर्य जे आहे ते त्या ठिकाणी टिकून राहतं. म्हणून ह्या पद्धतीने कर्म करायला शिकलं पाहिजे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. या ठिकाणी चित्ताचं समत्व म्हणजे नेमकं काय आहे ती साम्य बुद्धी म्हणजे नेमकं काय आहे साम्य योग म्हणजे नेमकं काय आहे ते या ठिकाणी भगवंत सांगतात की निष्काम कर्म करण्याची इच्छा हा मनाचा धर्म आहे आणि निष्काम कर्मच आत्मज्ञान प्राप्तीचा उपाय आहे असा बुद्धीचा निश्चय झालेला आहे. म्हणजे मनाची इच्छा आणि बुद्धीचा निश्चय हे दोन्हीही ज्या वेळेला एकच ध्येय मनामध्ये ठेवतात त्यावेळेला मन आणि बुद्धीचं ऐक्य झालेलं असतं. नाही तर मनातली इच्छा एक वेगळीच आणि बुद्धी आम्हाला दुसरीकडेच ओढते या पद्धतीने जर चाललेलं असेल तर त्या ठिकाणी त्याला योग म्हणता येत नाही. उदाहरण फार चांगलं आहे आपलं व्यवहारातलं की ज्या वेळेला आपण आपल्या कारने प्रवासाला निघतो त्यावेळेला पहिल्यांदा काय आधी त्यामध्ये डिझेल पेट्रोल काय भरायचं असेल ते भरलं जातं. त्यानंतर व्हील अलाइनमेंट करावी लागते त्या ठिकाणी म्हणजे चारी चाकं व्यवस्थित एकाच दिशेने वळवू शकतात की नाही हे त्या ठिकाणी बघितलं जातं. आता इथं सुद्धा तसंच आहे की मन बुद्धी चित्त अहंकार तेथे हरी माझी वृत्ती राहो. की चारीच्या चारी मनोवृत्ती ज्या आहेत त्या एकाच भगवंताच्या चरणाकडे जर आम्हाला वळवता आल्या तर परमार्थ जो आहे तो अत्यंत सोपा होऊन जातो. थोडे आहे चित्त साह्य झाली या तो बुद्धी योगू विवरता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. की अर्जुना हा निष्काम कर्म स्वरूप जो बुद्धियोगाचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे तो काय आहे तर
खूप चांगल्या प्रतीचा आहे आणि त्याच्या मानाने सकाम कर्मयोग जो आहे तो अत्यंत हलक्या दर्जाचा, कमी प्रतीचा आहे. आणि म्हणून हा जो चांगला योग आहे समत्व बुद्धीचा, मन आणि बुद्धी एक होऊन ज्या ठिकाणी कार्य करतात त्या ठिकाणी तो योग जो आहे तो साम्य योग किंवा बुद्धी योग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धी योगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फलहेतूचा. की आता बुद्धी योग किंवा हा साम्यरूप योग म्हणजे नेमकं काय आहे तर हेच त्या ठिकाणचं असलेलं अंतःकरणाचं स्थैर्य आहे, स्थिरता आहे. त्या ठिकाणी तू तुझी मन आणि बुद्धी स्थिर कर आणि फलाभिलाषाचा म्हणजे फलेच्छेचा, फलाशेचा त्याग कर. आणि असं जर तू करशील तर तुला युद्ध जे आहे ते एकदम उत्तम प्रतीचं या ठिकाणी करता येणारं आहे. या ठिकाणी म्हटले की साम्यबुद्धीने युक्त असलेले विद्वान कर्मजन्य स्वर्गादी फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनातून मुक्त होऊन अविद्या, वासना, कर्मादी उपद्रव रहित अशा परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात. आता पहा, कर्मजन्य स्वर्गादी फलाचा त्याग करून जोपर्यंत ह्या प्रकारचे सकाम कर्म आमचे चाललेले आहेत तोपर्यंत येणं जाणं जे आहे ते तुमचं आमचं सुरू राहणार आहे. जसं आपण पाहतो की एप्रिलमध्ये परीक्षा दिलेली आहे पण पेपर व्यवस्थित दिलेले नसतील तर त्या ठिकाणी रिझल्ट चांगला लागत नाही आणि परत ऑक्टोबरला त्याच परीक्षेला बसावं लागतं. त्याप्रमाणे एकाच जन्मात जर व्यवस्थित असं निष्काम कर्मयोगाचं आचरण आम्ही केलेलं नसेल आणि सकाम कर्माचा आधार घेऊनच जर सगळे कर्म केलेले असतील तर चित्तातल्या वासना, आकांक्षा, आशा ज्या आहेत त्या चढत्या वाढत्याच राहतात आणि परत परत जाणं आणि येणं जे आहे ते तुमचं आमचं सुरूच राहतं. आणि म्हणून अशा पद्धतीची फजिती जी आहे ती आपली आपण करून घेऊ नये. तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात. ते म्हणतात की किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. की माणसाने आपलीच फजिती आपण किती वेळा करून घ्यावी, किती वेळेला परीक्षा द्याव्या लागाव्यात. एकाच परीक्षेमध्ये व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर आपल्याला तिथून बाहेर पडता येतं की नाही. पण जर ते व्यवस्थित केलेलं नसेल तर परत परत परीक्षा देण्याचं कर्म करावं लागतं. तसं एकदाच नरदेह प्राप्त झाल्यानंतर निर्वासन जर होता आलं नाही तर परत परत वासनेच्या मुळे तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं आणि जन्म घेऊन आपणच आपली काय करत राहतो तर फजिती करत राहतो. इथं भगवंत म्हणतात की तू ऐसा तै होसी जै मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. या सकाम कर्माविषयीचं वैराग्य ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी काय होईल तर आपल्या आतमध्ये संचरेल म्हणजे निर्माण होईल, त्यावेळेला चित्ताचा सगळा मोह जो आहे, मी माझेचा, वासनेचा, हा सगळा जो मोह आहे तो त्या ठिकाणी चित्तातून बाजूला होईल आणि नंतर त्या ठिकाणी जीवनमुक्तीचा जो आनंद आहे तो त्या जीवाला प्राप्त होऊ शकेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. मग निर्दोष आणि गंभीर असं आत्मज्ञान जे आहे की ज्याला यत्किंचित सुद्धा डाग नाही असं जे आहे, म्हणून इथं निष्कळंक असं त्याला म्हटलेलं आहे. असं जे आत्मज्ञान आहे म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे ते ह्या योगाने, निष्काम कर्मयोगाने चित्त शुद्ध झाल्यानंतर असं ज्ञान जे आहे ते सहजच तुझ्या मनामध्ये काय होईल तर त्या ठिकाणी उत्पन्न होईल. इंद्रियांची या संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. केरवी इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्यामुळे सतत बुद्धी किंवा मन आपली पंचविषयांकडे काय होते तर धावत राहते आणि त्याचा तसाच विस्तार ती करत राहते. पण निष्काम कर्माने
आणि सात्विक अशा उपनिषदांच्या श्रवणाने, तेही यथार्थ वक्त्याकडून, जर आपल्याला संत संगतीमध्ये सत्शास्त्राचं, सद्ग्रंथांचं श्रवण घडलेलं असेल तर विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी आपल्या चित्तामध्ये त्या ठिकाणी जागृत होतात आणि त्या जागृत झाल्यानंतर अंतःकरणाची स्थिरता त्या साधकाला जी प्राप्त होऊन जाते. समाधी सुखी केवळ, जै बुद्धी होईल निश्चळ, तै पावसे तू सकळ योगस्थिती. की अशी स्थिरता चित्ताला प्राप्त झाल्यानंतर काय होणार आहे त्या ठिकाणी, तर आत्मज्ञानाने तुझी बुद्धी संपन्न झाल्यानंतर तुझं अंतःकरण जे आहे ते स्वस्थ होऊन जाणार आहे. पंत बाळकुंद्री महाराजांचा एक छान अभंग आहे आणि ते त्यामध्ये म्हणतात, स्वस्थ केले गुरुने मजला स्वस्थ केले. श्री गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर, त्यांच्याकडनं सगळं शास्त्राचा अभ्यास शिकून घेतल्यानंतर, त्यावर वारंवार चिंतन केल्यानंतर त्या गुरूंच्या कृपेमुळे काय झालेलं आहे तर माझं अंतःकरण स्वस्थ झालं. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकदम स्थिर होऊन गेलं. आणि असं अंतःकरण स्थिर झाल्यामुळे सर्व तऱ्हेचे योग जे आहेत ते त्याला काय झालेले आहेत तर प्राप्त झालेले आहेत. पुढे अर्जुन स्थितप्रज्ञाविषयी भगवंताला विचारतो की भगवंत ज्या वेळेला त्याला सांगतात की ह्या पद्धतीचे सगळे योग जे आहे, चांगले योग सगळे कुयोग बुद्धीतले जातात आणि त्याच्या चित्ताला सुयोग प्राप्त होतो. कुठला कुठला सुयोग प्राप्त होतो तर एक तर सद्बुद्धीचा विकास होतो. ईश्वरा वाचून त्या बुद्धीला दुसरं काहीच नकोसं वाटतं, हा सद्बुद्धीचा विकास आहे. नंतर मन आणि बुद्धी, मनाचे संकल्प आणि बुद्धीचा निश्चय या दोन्हीमध्ये एकता येऊन एका परमेश्वराचं चिंतन ज्या ठिकाणी घडायला सुरुवात होते, हा एक योग आहे. आणि त्यानंतर इथं सांगितलेले आहे की विषयांकडे धावणारे जे इंद्रिय आहेत ते सगळे इंद्रिय सुद्धा विषयांचा नाद सोडून स्वस्थ होऊन जातात आणि अखंड परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी आमचं अंतःकरण जे आहे ते पूर्णपणे मोकळं होऊन जातं. असं ज्या ठिकाणी प्राप्त होतं त्या ठिकाणी समाधी सुख जे आहे ते त्या साधकाला काय नेहमीच भोगता येतं. अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे की सनुभोगी, जे कोण सण भोगतं या ठिकाणी, तर ज्यांना अशी समाधी अवस्थेची सहज स्थिती प्राप्त झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये जणू काही नित्य आनंद असतो. सणाच्या निमित्ताने माणसं काय भोगतात तर आनंदच भोगतात. आणि मग संतांच्या ठिकाणी हा आनंद जो आहे तो सण येवो अथवा न येवो, अखंड प्रत्येक दिवस हा त्यांचा दिवाळी दसऱ्यासारखा असतो, समाधीसारखाच असतो. मग अर्जुन या ठिकाणी म्हणतात की कृष्णा, असे अखंड समाधीमध्ये राहणारे, असे ज्यांची बुद्धी त्या ठिकाणी स्थिर झालेले आहे, अशी प्रज्ञावंत असणारी लक्षणे कोणती आहेत? स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कसा असतो, कसा चालतो, ह्या पद्धतीची त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्याला जाणून घेण्याविषयीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. आता सिद्ध असलेल्या पुरुषांची जी लक्षणे आपण ऐकणार आहोत ती आपल्यासाठी साधना आहे. हे या ठिकाणी ती लक्षणं ऐकता ऐकताच आपण काय करायचं आहे तर लक्षात घ्यायचं आहे की अर्जुन या ठिकाणी विचारतोय कृष्णाला की तुला योग्य वाटेल ते मनाच्या, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला जेवढे मला प्रश्न विचारायचे असतील तेवढे अगदी तू विचार, अत्यंत मला त्याचा आनंद आहे आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आता तुला देणार आहे. आता भगवंताच्या या आश्वासनाने त्याला सुद्धा धीर आलेला आहे. सुरुवातीला संकोच असतो आपल्या गुरूंना प्रश्न विचारण्याविषयी, पण ज्या वेळेला सेवा करत असताना संकोच दूर होतो, जवळीक निर्माण होते, तेव्हा आपल्या हिताचे प्रश्न जे आहेत ते साधक नक्कीच आपल्या श्री गुरुला मोकळेपणाने विचारू शकतात. तर या ठिकाणी तो विचारतोय की स्थितप्रज्ञाला काय म्हणावे, कोणत्या शब्दाने त्याचा निर्देश करावा आणि त्याला कसे ओळखावे याबद्दल श्रीकृष्णा तू आता मला या ठिकाणी सांग की त्याची स्थिर बुद्धी म्हणजे काय,
त्यानंतर त्याची प्रज्ञा जागृत होती म्हणजे नेमकं काय, त्याचं बोलणं बसणं उठणं हे सगळं कशा प्रकारचं असतं ते या ठिकाणी तू मला सांग, अशी प्रार्थना त्या ठिकाणी अर्जुनाने कृष्णाला केलेली आहे. आणि कृष्ण त्याचे आता उत्तर देत आहेत की स्थितप्रज्ञ कसा असतो. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितू जेणे संग कीजे. की या ठिकाणी भगवंत म्हणतात की तो जीव जो आहे तो ब्रह्मरूपाने सर्व काळ नित्य तृप्त झालेला असतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं आपल्या समोर उपनिषदांची त्या महात्म्याबद्दलची काय आहे तर एक श्रुती वाक्य आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे की नित्य तृप्त असतो. तुमची आमची तृप्ती कशी असते, विषय भोगातून जी आलेली असते ती तात्पुरती असते. सकाळी तुडुंब आवडीचे पदार्थ पाहून पोट गच्च भरलेलं असतं, पण 6 तासानंतर परत ती तृप्ती उतरून जाते आणि परत संध्याकाळचं जेवण आता काय केलंय या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. म्हणजे ती तृप्ती कशी आहे तर अनित्य आहे. कुठल्याही विषयातून आलेली जी तृप्ती आहे ती अनित्यच असते, तात्पुरतीच असते. आणि हा त्या विषय सुखाला दोष असल्यामुळेच म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे की विषय सुखातली परावलंबित्व आणि अनित्यता हे 2 दोष जर काढून टाकले तर त्याला ब्रह्मसुख म्हणता येईल. पण विषय सुखामध्ये मात्र परावलंबित्व आणि अनित्यता हे 2 दोष जे आहे ते त्या ठिकाणी लागलेलेच असतात. पण ह्याचं जो ब्रह्मरूप झालेला आहे त्याच्या चित्ताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. की त्याच्या चित्तातला सगळा काम या दृश्य जगताविषयीचे जेवढे काम आहेत, जेवढ्या इच्छा आहेत तेवढ्या सगळ्या इच्छा त्याच्या चित्तातून काय झालेल्या असतात तर निघून गेलेल्या असतात. होत असेल का हो असं, असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतो की सगळ्या चित्तातल्या दृश्य जगताविषयीच्या कामना निघून गेलेल्या आहेत आणि तरी सुद्धा आनंदाने तो जगतोय, असं असू शकतं का? कारण तुम्हाला आम्हाला सतत कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून राहण्याची इतकी सवय झालेली आहे की हे सगळं चित्तातून निघून गेलं तर आम्हाला जगता येईल की नाही असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतो. पण हा आत्मानंदामध्ये अतिशय काय असतो तर आत्मानंदामध्ये रममाण झालेला असतो. आणि असा जो आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेला आहे. डोंगरे शास्त्री नेहमी आपल्या प्रवचनामध्ये सांगायचे, जहा काम है वहा राम टिक ही नाही सकता. की ज्याच्या बुद्धीमध्ये काम शिल्लक आहे त्याला रामदर्शन कधीही होणार नाही. आता ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला काय लक्षात घेता येतं की जे स्थितप्रज्ञ वृत्तीचे आहेत, जे स्थितप्रज्ञता ज्यांच्या बुद्धीला लाभलेली आहे त्यांच्या चित्तामध्ये काम काय करत नाही तर त्या ठिकाणी धुमाकूळ घालत नाही. कारण निष्काम आचरण करता करता ते या दृश्य जगताविषयी खरोखरीच पूर्णपणे निष्काम झालेले असतात आणि म्हणून त्यांना स्थितप्रज्ञ असं म्हणतात. नंतर म्हटलेलं आहे की नाना दुःख प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपैजेना. ते आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे 3 ताप जे आहे ते 3 ताप जे आहेत ते 3 ताप त्याच्याही देहाला त्या ठिकाणी होतच राहतात. पण अशी नाना प्रकारची दुःखे प्रारब्धाने जरी समोर येऊन आदळली त्याच्या तरी चित्ताची प्रसन्नता अजिबात त्याच्या ढळत नाही. आणि तुमचे आमचे मात्र छोट्या छोट्या गोष्टींनी सारखे पापड मोडत असतात. छोट्या छोट्या गोष्टींनी सतत अंतःकरणाची फोडतोड तुमची आमची चाललेली असते. आणि जिथं अंतःकरण सतत ह्या पद्धतीने फुटतं किंवा तुटतं आणि मग ती व्यक्ती अखंड रडत राहते त्या ठिकाणी आनंद कसा काय असणार आहे. पण इथं हा कुठल्याच वैषयिक सुखामध्ये किंवा त्याच्या इच्छेमध्ये अडकलेला नसल्यामुळे सुखासाठी परावलंबी अजिबात नसतो आणि अखंड आत्मसुख जे आहे ते त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत राहतं. आणि आता विषय सुखापासूनच जो बाजूला झालेला आहे त्याच्या चित्तात सहजच काम आणि क्रोध सुद्धा सतत सतत उमटत नाहीत. कारण आपल्या विषय सुखाच्या आड जे येतात म्हणजे आपल्या कामाच्या आड जे येतात त्यांचाच तर चित्ताला क्रोध येतो.
आपल्याला जे हवं ते इतरांना जास्त मिळताना दिसतं तेव्हा त्याचा द्वेष वाटतो. मग काम, क्रोध इत्यादी जे षडविकार आहेत, षडरिपू ज्याला म्हणतात, असे रिपू जे आहेत ते आतमध्ये कामवासना असेल, इच्छा असतील, आकांक्षा असतील तरच निर्माण होतात. पण ह्याच्या चित्ताला मात्र ह्या प्रकारचं काम, क्रोधाचं भय अजिबात नसतं. काही माझ्यापासून जाईल का याचंही भय नाही, उद्या मला काही मिळेल का याचीही चिंता नाही. अखंड ब्रह्मानंदी त्याची टाळी लागलेली असते आणि असा तो स्थिरबुद्धीचा झालेला असतो. असा जो स्वरूपाने अमर्याद आहे आणि देहादी उपाधींचा ज्याच्या ठिकाणी निराश झालेला आहे, तो त्या ब्रह्मासारखाच कसा झालेला असतो तर स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, अखंडैक एकरस अशी मोठी यादी जी आहे ती आपल्यासमोर या ठिकाणी शास्त्रांनी ठेवलेली आहे की ब्रह्म कसं आहे, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जसा भेदाचा अनुभवच नाही तसा ह्याच्या चित्ताला सुद्धा भेदाचा अनुभव जरी आलेला असला व्यवहारकाली तरी त्याचा लगेच निराश त्याच्या ठिकाणी होत असल्यामुळे अभेदाने भरलेल्या त्या ब्रह्मतत्वामध्येच अखंड तो रममाण झालेला असतो. आणि म्हणूनच त्याला स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. असं स्थितप्रज्ञेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन जाते. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तमा प्रकाशा माझी न म्हणे. की जो सर्वांविषयी समान असतो, राव असू दे, रंक असू दे, म्हणजेच गरीब असू दे, श्रीमंत असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, बाल असू दे, तरुण असू दे, सगळ्यांशी त्याची वागणूक जी आहे ती वागणूक कशी असते तर अत्यंत उत्तम अशी असते. हा अधम आहे, हा उत्तम आहे हे व्यवहारात जरी दिसत असलं तरी अंतःकरणात मात्र त्याच्या अजिबात त्यांच्याविषयी द्वेष वगैरे काहीही निर्माण होत नाही. एखादी चांगली गोष्ट प्राप्त झाली अचानक तर खूप संतोषाने तो हुरळूनही जात नाही आणि एखादा वाईट प्रसंग जरी प्रारब्धाने त्याच्या समोर आला तरी सुद्धा तो विचलित होत नाही. निष्कंप परब्रह्माचं एक वर्णन आहे निष्कंपत्वात, की ते ब्रह्म कसं आहे त्याच्या ठिकाणी अजिबात कंप पावत नाही असं ते ब्रह्म आहे. आणि आम्ही ब्रह्मानुभव घेण्याचा प्रयत्न करतो, सोहम साधना करतो, पण छोट्या छोट्या गोष्टींनी आमचं अंतःकरण जे आहे ते अतिशय कंपायमान होत चाललेलं असतं. मग हा कसा आहे तर ऐसा हरिख शोक रहितू, म्हणजे हर्षही नाही आणि शोकही नाही, या दोन्हींनी रहित असणारा असा आत्मबोध भरितू, की ज्याच्या चित्तामध्ये पूर्णपणे आत्मबोधच प्रगट झालेला आहे, ज्याची प्रज्ञा जी आहे ती त्या आत्मबोधाशीच युक्त होऊन राहिलेली आहे, असा तो स्थितप्रज्ञ असतो. अर्जुना, हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. पुढे एक छान दृष्टांत या ठिकाणी देतायत माऊली की का कुर्मजिया परी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छाविषय आवरी आपुले आपण. की कासव जसं आपले अवयव पसरते सुद्धा आणि आपले अवयव इच्छेनुसार आवरून सुद्धा घेते, त्याप्रमाणे हा जो महापुरुष आहे, स्थितप्रज्ञ आहे, तो सुद्धा ह्याच पद्धतीने आपली बुद्धी विषयांपासून सुद्धा काय करून घेत असतो तर आवरून घेऊ शकतो. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. की त्याची सर्व इंद्रिये जे आहेत ते त्याच्या स्वाधीन असतात, तो इंद्रियांचा गुलाम नसतो, तर इंद्रिये जे आहेत ते त्याच्या स्वाधीन असतात, म्हणजे तो त्यांचा स्वामी होऊन राहिलेला असतो. आणि अशी त्याची ती प्रज्ञा आहे ती या ठिकाणी पूर्णपणे त्याची स्थिर झालेली असते. ह्या पद्धतीने 302 या ओव्यांपर्यंत आज आपण आलेले आहोत. आता पुढचा जे आहे 59व्या श्लोकापासून पुढचे जे श्लोक आहेत ते पुढच्या गुरुवारी पाहण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.